गडचिरोलीमध्ये आज पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले आहे। भाऊ सर, तुम्ही आज इथं आले आहे, काय सांगाल? नाही, मला अतिशय आनंद आहे। आज दिवसभरात जे कार्यक्रम झाले ते सगळे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे होते। मग त्या ठिकाणी जो गर्देवाडा अहेरी बस 75 वर्षानंतर सुरू झालेली आहे, किंवा पेनगुंड्याला जो काही आउटपोस्ट तयार झाला आहे, कोणसरीला ज्याचं भूमिपूजन मी केलं होतं, आज त्याचं उद्घाटन आपल्याला करता आलं। स्टील सिटी म्हणून गडचिरोलीची वाटचाल चाललेली आहे आणि आता अतिशय मोठे केडर नक्षल चळवळीतले ते आत्मसमर्पण करतात। मला वाटतं गडचिरोलीकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आता इथल्या हँगरचं उद्घाटन देखील आपण केलेलं आहे। मोठे उद्योग गडचिरोलीमध्ये येत आहे आणि इथं कुठेतरी रोजगार मिळत आहे, काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्थानिकांना रोजगार मिळतो आहे। 10,000 लोकांना रोजगार मिळाला, अजून 20,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की या उद्योगांनी सगळ्यात मोठी गोष्ट जर काही केली असेल तर जे कामगार आहेत त्यांना मालक बनवलेलं आहे, त्यांना शेअर सर्टिफिकेट 1,000 कोटीचे आज दिलेले आहेत। इथला पालकमंत्री कोण असणार आहे? ते आता आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब ठरवतील। अनेक मंत्र्यांना अद्याप पदभार सांभाळला नाही, काय सांगा? सगळ्यांनी सांभाळला आहे, कोणीच असं राहिलं नाही, सगळ्यांनी सांभाळला आहे। काही आता चेंबर्सचे वगैरे विषय आहेत, कारण मुळामध्ये 30च मंत्री आधी होते, आता 42 झाले आहेत। तर मध्यंतरीच्या काळात काही चेंबर्स वेगवेगळ्या कमिट्यांना वगैरे गेलेले आहेत, तर ते सगळे आता सॉर्ट आउट झाले आहेत। त्यामुळे सगळे मंत्री घेतील, सगळ्यांनी घेतला पदभार घेतला, कोणीच राहिलं नाही। तर सगळ्या मंत्र्यांनी पदभार घेतला आहे, कोणी राहिले नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। आज ते गडचिरोली दौऱ्यावरती आहे। कॅमेरामॅन साईसह मी निलेश दहाड, TV9 मराठी, गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।